शिवाजी महाराज की जय। ताईंनी बरोबर मुद्दा घातलाय। आज वडगाव या ठिकाणी विविध कामाच्या भविष्याच्या निमित्तानं त्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून निधी या ठिकाणी उपलब्ध झाला। त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्माननीय आशाताई, आमच्या समेत उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष भगवान शेठ गोलप, दिलीप शेठ गांजळे, या ठिकाणी नितीन भुजबळ, त्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, उपस्थित सर्व ज्येष्ठ, दत्ताभाऊ आणि अशोक शेठ। खरं तर आपण याच्या अगोदर त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, त्याची सातत्याने मागणी अशोक शेठ। खरं तर रस्ता तो होऊन जायला पाहिजे होता। त्याचा निधी इलेक्शनच्या अगोदर मंजूर झालेला आहे, म्हणजे 4-5 महिने झाले, परंतु टेंडर येईल नंतर आचारसंहितेला त्या प्रोसेसमध्ये अडकलं। पण आता ठेकेदार लवकरात लवकर, मला वाटतं 8-10 दिवसात तो रस्ता पूर्ण करायला त्याला अडचण नाही, तर नक्कीच पूर्ण करून। या ठिकाणी शेवटी विविध विकास कामं असतात आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया, ती कधी संपत नसते। आज वडगावांमध्ये आल्यानंतर अजूनही आपल्या लोकांनी काही काही मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत। एक जिल्हा परिषद सदस्याकडे आपण सातत्यानं मागणी करत असतो आणि या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य, ही पण महिला म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये काम करते आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटत असताना आपण लोक स्पर्धा करतो। आमदारांनी इथे हे दिलं, खासदारांनी तिथं हे दिलं। माझं हेच म्हणणं आहे, एकदाच आमदार करा, तुम्हाला मागायची वेळ येणार नाही आणि मागायला लावणार येणार। आणि म्हणून आज जे काही आपण छोटी छोटी कामं या ठिकाणी दिली, भविष्यकाळात आपल्याला अजूनही, मला वाटतं वडगावांमध्ये एक शाळा खोली मंजूर आहे ना, ती आशाताईंचीच आहे, तो आपण सांगायला विसरतो। म्हणजे ज्यांचा आमदारी खासदारांचा काही संबंध नसतो, ते जिल्हा परिषद माझ्याकडे पत्र पण आहे त्याचं हे नाही। आणि म्हणून जी जी आवश्यक असतात, आज इथं 10 लाख रुपये आपण सुधारण्यासाठी टाकले। तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, कोण म्हणत होतं आम्हाला नाही, पण ते ग्रामपंचायत झाला। पण त्यांना मी सांगितलं, गरज तिथं वेटिंग शेडची आहे, तर वेटिंग शेड बसता। वेटिंग शेड बांधल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसवता येईल, अडचण काय। आणि म्हणून आज या ठिकाणी आपण हे भूमिपूजन केले। भविष्यकाळात सुद्धा या ठिकाणी आम्हाला वॉल बांधायचे आहे, आम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी वॉल असल्याशिवाय सगळं टिकणार नाही। ती वॉल सुद्धा आपण या ठिकाणी करू आणि एक चांगली अत्यावश्यक स्मशानभूमी या ठिकाणी होईल, त्याची काळजी टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी पैसे देऊ। त्या ठिकाणी एक चांगला आपण रस्त्याची मागणी केली ते, मला आवर्जून हे पण सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण कामं करून घेत असताना RC शेड कोणी बांधले मला माहीत नाही, पण जरा थोडंसं त्याची जर असं ते दिसायला गेलं तर सगळं त्यांनी ते प्लॅस्टर सुद्धा मला वाटतं केलेलं नाही। काम करून घेताना यांनी लक्ष दिलं नाही, इस्टिमेट प्रमाणे काम होत असताना लक्ष द्यायला पाहिजे, ते केलेलं नाही, म्हणून करणाऱ्याने कसंही करून सोडून दिलं। भविष्य काळात आपण जे जे काम मागण्या आपण कराल, नक्कीच काही सातत्याने सांगतायत की आपण लोकांनी सगळ्यांना संध्या या ठिकाणी देऊन झालेल्या आहेत। सगळ्यांची आपण 5-5 वर्ष काम करताना पाहिलेली आहेत। एक वेळेस आता ह्या वेळेची संधी आपण ताईंना द्या। जर 5 वर्षात तुमची कामं करून दाखवली नाही आणि 5 वर्षाचा जो 25 वर्षाचा बॅकलॉग आहे, खऱ्या अर्थाने अजूनही आपण ग्रामीण भागामध्ये घुसल्यानंतर जे लोकांची समस्या रस्त्याच्या आहेत आणि त्या रस्त्याच्या समस्या खऱ्या आता सुटल्या पाहिजेत। आणि म्हणून एक वेळ आपण अशा ताईंना काम करण्याची संधी द्या। 5 वर्षात जे काही आपल्या मनात आहे ते सर्व मनोकामना आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय असं त्या ठिकाणी, कारण याचं कारणच सांगतो की जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण एवढ्या अपेक्षा ठेवता, तर आमदार झाल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही काय काय अपेक्षा ठेवता। आणि इथंच नाही तर दिल्लीच्या तख्तावरून मोठाले फंड सुद्धा आपल्याला या ठिकाणी आणता येतील, कामं करता येतील आणि ती खऱ्या अर्थाने लोकांना आहे। आम्हाला अजिबात, तुम्हाला 20-22 वर्ष काम करताना ताईंना तुम्ही पाहिलेलं आहे काम कशा प्रकारे करतात आणि काम त्या गटापुरता मर्यादित नाही। मी नेहमी सांगत असतो,
आमच्या सदस्य यावेळेस नारायणगाव वारुवाडीच्या होत्या. आज नेहमी आव्हान आहे, आजही पण आव्हान करतो, आमदार खासदार यांनी त्यांची कामं घेऊन यावा. आणि मी जिल्हा परिषद सदस्य, कुठल्याही ग्रामपंचायत बोलवा, भर चौकात बोलवा, तुम्ही तुमची कामं वाचा, आम्ही आशाताईंची वाचा. 10% कामं फक्त त्यांची असतील, 90% कामं आशाताई बुचकेंची आहेत. नारायणगाव वारुवाडी वाड्या खोड्यांना मी अभिमानानं सांगत की आमच्या शेतावरून जाण्याचे रस्ते आम्ही डांबरीकरण केले, आमच्या मळ्यांनी तर कॉन्क्रिटीकरण केले. तर केवळ आणि केवळ आशाताईंमुळं या ठिकाणी आपण मंडळी थोडंसं कुठंतरी राजकारणाचा मुद्दा घेऊन बसतो, त्याला करण्यापेक्षा विकासाच्या मागं आपण गेलं पाहिजे आणि विकासाचे काज खऱ्या अर्थाने धरले पाहिजे. भविष्यकाळात नक्कीच गणपती बाप्पाचा आजचा 6वा दिवस आहे, आपण आगमन झालेले, आपण त्याची सेवा करतात. गणपतीरायाला ज्यांनी त्याची मनोभावे सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ आणि आपण गणपतीरायाकडे हेही राहतो की यावेळेस ह्या तालुक्याच्या मतदारांनी खऱ्या अर्थानं ताईंना यावेळेस काम करण्याची संधी देऊ अशी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो.